नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 12 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात जोरदार पाऊस, जायगाव परिसरात ओढे नाले ओव्हरफ्लो। कोरेगाव तालुक्यात गेले काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। बुधवारी दुपारी 3:30 वाजल्यापासून उत्तर पूर्व भागात विशेष करून जायगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून ओढे नाले ओव्हरफ्लो झाले आहेत। पाणी फाउंडेशन आणि ग्रामपंचायतीच्या जलसंधारणाच्या कामामुळे दुष्काळमुक्त झालेले पहिल्याच पावसात पाणीदार झाले आहे। जायगाव कनेरखेड रस्त्यावर ओढ्याला पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे। पावसाने यावेळी दक्षिण भागातून जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे। पवारवाडीपासून ते अपशिंगेपर्यंत 2 दिवसात जोरदार पाऊस झाला। बुधवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते। 3:30 वाजण्याच्या सुमारास रामेश्वराच्या डोंगर रांगाजवळ ढगफुटी सदृश पाऊस झाला। सर्वत्र पाणीच पाणी झाले। ओढे नाले ओव्हरफ्लो झाले असून शेतात देखील पाणी साचले आहे। जायगाव कनेरखेड रस्त्यावर ओढ्याला पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे। पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून जून महिन्यात पावसाने जोरदार सलामी दिल्याने खरीप हंगाम वाया जाणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। शेतात पाणी साचले असून यावर्षी पिके चांगली येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। रहमतपूर पोलिसांची कार्यतत्परता, ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यक्तीचे तब्बल 1 लाख रुपये मिळाले परत। रहमतपूर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभोते यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे कामकाज केले आहे। कायदा व सुव्यवस्था चोख ठेवत असताना त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढली आहे। 1,05,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी सूत्रे हलवली आणि संबंधितास बुधवारी दुपारी 4 वाजता संपूर्ण रक्कम मिळवून दिली। शिवाजीराव विभोते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या रहमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने विद्यालयात कार्यरत असलेले संजय पोळ यांची 1,05,000 रुपयांची फसवणूक झाली होती। त्यांनी याबाबत NCCRP पोर्टलवर तक्रार दाखल केली होती। सदर तक्रार ही रहमतपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभोते यांनी तातडीने तक्रारीचे स्वरूप पाहून तपास हाती घेतला। सायबर गुन्हेगारीच्या तपासामध्ये असलेल्या अंमलदार दीपक देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषण केले। शिवाजीराव विभोते व दीपक देशमुख यांनी बँकांकडे तक्रारीच्या अनुषंगाने पाठपुरावा केला। त्यानंतर बँकांनी सदरील रक्कम ही पोळ यांना परत केली। बुधवारी दुपारी 4 वाजता पोळ यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभोते व तपास कामात सहकार्य करणाऱ्या अंमलदार दीपक देशमुख यांचा विशेष सत्कार करून आभार मानले। रहमतपूर येथील मुस्लिम समाजाने देखील पोलिसांचे विशेष कौतुक केले असून तक्रारदारास न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार मानले। कोरेगाव तालुक्यात उत्कृष्ट कामकाज केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आम्ही ऋणी। गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि बदली झालेल्या ग्रामसेवकांचा सत्कार। शासकीय सेवा, विशेष करून ग्रामविकास विभागातील सेवा ही व्रत म्हणून समजली जाते। राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करून सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या या विभागात सेवा केलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना नेहमीच जनतेचे आशीर्वाद लाभतात। कोरेगाव तालुक्यात उत्कृष्ट कामकाज केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आम्ही निश्चितच ऋणी आहोत, असे गौरवोद्गार पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी काढले। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या कोरेगाव तालुका शाखेच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती समारंभ आणि कोरेगाव तालुक्यातून इतरत्र बदली झालेल्या ग्रामसेवकांचा निरोप समारंभ तसेच जिल्हा संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृहात झाला। त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चव्हाण बोलत होत्या। सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, युनियनचे विभागीय सहसचिव दीपक दवंडे, उपाध्यक्ष विजयराव निंबाळकर, रमेश साळुंखे, ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन सुरेश देसाई, व्हाईस चेअरमन अशोक मिंड, विस्तार अधिकारी बबनराव ढेंबरे, श्रीमती सपना जाधव, संजय बाचल यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। सेवानिवृत्त ग्रामसेवक गणपत बापू खलाटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर युनियनचे जिल्हाध्यक्ष अभिजित चव्हाण, मानद अध्यक्ष नंदकुमार फडतरे, सरचिटणीस संदीप सावंत, अशोक कोळी, नांदेड जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक श्रीरंग मेराशे व पुणे जिल्हा परिषदेतील ग्रामसेविका श्रीमती मेघा राऊत यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनियनचे तालुकाध्यक्ष निलेश नेताजी बर्गे, सचिव किरण कंठे, महिला उपाध्यक्ष श्रीमती तृप्ती जाधव, पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती सारिका पवार, युनियनचे मानद अध्यक्ष सतीश खंडाईत, उपाध्यक्ष भरत जाधव, सहसचिव नवनाथ फडतरे, जिल्हा
निमंत्रित सदस्य श्रीमती अश्विनी पोळ, विभागीय उपाध्यक्ष अब्दुल शेख, कायदेशीर सल्लागार विजय ढाणे, सदस्य सौ कल्याणी लोहार, सदस्य दीपक गाडवे व शेखर लंगुटे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले। पशुपालकांनी पशुधनाचे इयर टॅगिंग करावे, अन्यथा जनावरांच्या बाजारात खरेदी विक्री व्यवहार होणार नाहीत। कोरेगाव बाजार समितीचा इशारा सचिव संताजी यादव यांनी दिली माहिती। प्राण्यांमधील सकारात्मक, संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे इयर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत। जे पशुधन मालक जनावरांचे ई टॅगिंग करणार नाहीत त्यांच्या जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार आठवडा बाजारात करता येणार नाहीत, असा इशारा कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे। याबाबत सचिव संताजी यादव यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता माहिती दिली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक आदेश पारित केला असून त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींनी दिनांक 1 जून नंतर इयर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून कोणत्याही सेवा, पशुवैद्यकीय सेवा देण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे। कोरेगाव बाजार समितीचे सभापती जयवंत घोरपडे, उपसभापती दिलीप अहिरेकर यांच्यासह संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे पालन करण्याबाबत बाजार समिती प्रशासनाला आदेश दिले आहेत। त्यानुसार पशुधन मालकांना आवाहन करण्यात येत आहे। त्याचबरोबर महसूल, वन, वीज व महावितरण विभाग यांना देखील सूचित करण्यात आले आहे की नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेले नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही। त्यामुळे कोणत्याही पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही। तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर उचित कायदेशीर किंवा दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे। दिनांक 1 जूनपासून इयर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समितीच्या आठवडे बाजार व गावागावातील खरेदी विक्री व बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। त्यामुळे इयर टॅग नसलेले पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी। तसेच ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी इयर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये, असे आदेशामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे। पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील। ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये। दाखल्यावर इयर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्याचबरोबर आदेशात नमूद सूचनांची व पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यातील पोलीस विभाग, वन विभाग, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक व सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी या आदेशात म्हटले आहे। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असून पशुधन मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा शनिवारच्या आठवडे बाजारात जनावरांच्या बाजारात टॅगिंग नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री होणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी, असेही यादव यांनी नमूद केले आहे।